मला ऐकायला भेटलं आणि रात्री ह्याच्यावरूनच आमचं थोडं वाद चालतं. मी उद्याचं फुल डे तुमच्यासारखंच रेस्ट घेणार आणि सगळे कामं त्यांना करायला लावणार. आलीच ॲडव्हर्टाईज मध्ये मध्ये वेगळंच आहे. तुला बी खायचं आहे? खायचं तसंच मी करणारच नाही, मी दिवसभर करणार नाही. सो आजचं काय चॅलेंज आहे म्हणजे आता 2 दिवस झाले यांचं असं चाललंय, घरला आले म्हणजे कामावरून काय 2 लेकरं घेऊन का काम राहते घरामध्ये असं कित्येकदा ऐकायला भेटलंय. सो आज म्हटलं की रात्रीलाच आमचं डिसाईड झालंय. बरं मी उद्या तुमचं काम करते म्हणजे फोन घेऊन बघत बसायचं, उघड टी व्ही नाही तर फोन, आणि तुम्ही जरा घरातले सगळे कामं करा, ते बी 2 लेकरावाला हँडल करत. कसं करते 2 लेकरावालाच घेऊन एवढं स्वयंपाकच कसं राहते दिवसभराचं काम ते कळून जाईल म्हणून. सो चला ते हे चॅलेंज किती एक्सेप्ट होते, केवढे कामं होतात सगळे इथून शेअर करते मी. दिवसभर एवढंच काम, नुसतं झोपून राहायचं मस्त आहे तुमच्या घरामध्ये. कामावरून आलं म्हणजे पाटीलचं एवढंच ऐकायला भेटते. कित्येकदा मला ऐकायला भेटलं आणि रात्री ह्याच्यावरूनच आमचं थोडं वाद चालतं. म्हटलं की चला आता नकोच, मी उद्याचं फुल डे तुमच्यासारखंच रेस्ट घेणार आणि सगळे कामं त्यांना करायला लावणार. सकाळचं जे काही नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापत्र ते बी 2 लेकरावाला हँडल करत. आता ते चॅलेंज एक्सेप्ट आहे का नाही तुम्हाला? आहे. आता सकाळचे 10 वाजलेले आहेत, अजून काहीच नाही. मी ह्या टाइम 15 मिनिटं झालं नाही जेवायला झालंय का म्हणून विचारणार आहे. तसंच मी करणारच नाही की दिवसभर करणार नाही. मी एकटी स्वतःसाठी काय बी खाईन, पण आज उपवास आहे तुमच्यासाठी माझा, करणार. उपवास आहे. ते मला काय बी सांगायचं नाही. ओके 10 वाजलेले, मला इतकं भूक लागले. त्यांनी 2 बनाना ज्यूस करून पिलात. आता माझ्यासाठी नाश्ता मी तवाच्यानं वेट करायला, मला नाश्ता भेटते का नाही. स्वतः मला काहीच करायचं नाही, आज उपाशी का राहणं होईना. बघत काय बघत नाही तर उपवास आहे माझा, ज्यूस आहे. ते मला सांगायचं नाही. तुमची इच्छा. खरं तर मी सकाळीच भाजी करायला घेतलते आणि नको हे एक बार त्यांना पण घडलं पाहिजे नाही. फोडणी मारून सगळं स्वयंपाक करायचं. उगाच स्वयंपाक म्हणजे स्वयंपाक होईना, प्रत्येक गोष्ट त्याच्यामध्ये टाकूनच ते बनते. उगा डायरेक्ट ताटावर बसून तसंच हात देऊन त्याच्यामध्ये सुटून जायचं म्हणजे किती इझी वाटते ह्यांना. सगळे कामं हँडल करायचं म्हणजे लेकरावाला घेऊन सगळे कामं करायचं किती कठीण राहते नाही. ते आज ह्यांना कळून जावंच लागतंय. कुठून स्टार्ट करायचं कामाला. मला भूक लागून गेल्या 10:30 का 11 वाजले नाही 10 वाजले. भात होणार हां काहीच नाही, सगळं घरामध्येच. दही येणार, त्याला फोनी मारणार देणार. बरं काय का करणार, आजचं त्यांचा डे आहे, त्यांनी काय का करणार, मी वेट करणार किती का भूक लागणार. किती वाजता मग मी असं फोन बघत बसणार सकाळी. 10 मिनिटं. तुम्ही वेट बघत काय काय होते. जाऊ दे पेशन्स लेवल वाढवायचा आहे. आज भूक पण कंट्रोल करायचं आहे. काय कोण केलंय ते? तुम्ही केलं वाटतं. आई म्हणा अर्धा तास वेट केलं त्यांनी करतात काही म्हणून, पण नाही ह्याने काय जागचे हल्ले नाहीत. म्हणलं की चला आपलं उपाशी मरण्यापेक्षा जाऊ दे ते चॅलेंज. खड्ड्यामध्ये मला भूक लागले म्हणून भाताला फोडणी मारली म्हणजे खिचडी टाईपमध्ये. आता ते खाऊन घेते आधी, त्याच्यानंतर पुढे काय काय होतं ते शेअर करते. आज थोडंसं वातावरण थंडीचं आहे, म्हणजे पाऊस येते असं वाटलेलं आहे. सो काहीतरी स्पेशल होत जाऊ दे. चला जेवण करते त्याच्यानंतर भेटू. कसं लागलेलं आहे? तिखट लागणार, ते आंबट लागतंय, त्याला आंबट म्हणतात. सुरू झालं ह्यांचं टी व्ही बघायचं. त्यांना तेलुगू बघा वाटतं, दिवसभर हेच चालतंय. जेव्हा पाटील घरामध्ये राहतात त्यांना तेलुगू बघा वाटतं, हिला झालं कार्टून. आमचं तर काहीच त्यांना तशा टी व्हीवर. म्हणजे मला जास्त मूवीज काय मूवीज सिरियल हे काय हॅबिट नाही. नुसतं रील्स बघायचं नाही तर आपलं जे काय काम आहे ते करत बसायचं. चला आता मी पण जेवण करते, त्यांनी काहीच करणार हमेशासारखंच. आणि पहिले पण असं कित्येकदा चॅलेंज झालात आमचे वाद झाल्यावर, पण कधी सक्सेस ठरले. चला पटकन ते करून घेते, त्याच्यानंतर बघूत आता दुपारी काय काय होतंय ते सगळं शेअर करते. लाली डान्स कर, लाली डान्स कर, डान्स कर. तसं करतात. झालं सुरू झालं. लाली दीदीला मारलेलं आणि मार खातीस. आता 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 तू मार नक्की, छोटी आहे बहीण राजा, तुला समजतंय की सगळं.
लाली ए लाली गुटी कस का मारलेलीस बहिणीला आता. तर चला आता वडापाव बनवायची तयारीला लागते. आधी तर आलू उकडायला ठेवते, त्याच्यानंतर इथं पाव पण आणून ठेवल्यात पाटील. आता ही आयडिया नाही, परवा दिवशी पाव वाटलते आणि त्या दिवशीच वाटलते की बनवायला येते, पण असं झालं की काहीतरी काही रिझन ते मागेच पडून गेला. किती बस होतात दोघाला, एवढं बस होईल. आता इकडे हरभऱ्याच्या पिठामध्ये थोडंसं मीठ, मिरची, हळद सगळं घालून छान त्याची पेस्ट बनवून रेडी करायचा. छान असं पातळ पेस्ट बनायचं, म्हणजे ते आपले आलू बुडले पाहिजेत नाही. त्याच्या भांड्यामध्ये 4 मिरच्या घेतल्या आणि थोडेसे लसण आणि जिरे पण ऍड करायचं आहे. आधी तर मी इथे डिकाशन बनवलं पाटीलसाठी. आता भूक लागून गेले, अजून वडापाव बनवायला टाइम आहे म्हणून आधी ते इथे. त्याच्यानंतर इथं बटाटे पण शिजलात, ह्याला मॅश करून घेते. आणि इकडे आपलं जे काय मिरच्याचं कूट होतं ते रेडी झाले. आता बटाट्यामध्ये घालायचं, सिटीला पण दूध द्यायचं, भरपूर काम आहेत, पटपट करून घ्यायला ते. त्या दोघांना हे देऊन येते, तिला ब्रेड पण पाहिजे. होऊन जाते गडबड कामामध्ये किचन. चला त्या दोघांना हे देऊन येते, थोडा वेळ बसतात आणि म्हणजे मला इथं अजून अर्धा तास लागते वाटतं. तव्वाच्या ना मी किचनमध्ये थांबवले, पण ही लेकरं काय थांबू देणार. लाली मी कुठं गेले तुर लाली तर माझ्याच मागे. त्यांना बाहेर घेऊन बसा म्हणजे तिनं नाही, मीच उचलून घ्यावं. आणि तेवढ्याच गडबडीमध्ये मी तिला चारून पण घेतलं. स्वीटी पण थोडं दूध ब्रेड तिचं ते खाऊन घेतली. चला इथं बटाटे छान शिजल्यात, ह्याला काढून घ्यायचे. तर संध्याकाळची जेवणाच्या टाइम मध्ये वाटलेलं हे बनवायला. जे काय मिक्सरमध्ये काढलेलं मिरची वगैरे आहे ना, थोडीशी हळद पण टाकलं तर कलर येते. आणि सगळं थोडं थोडं टाकून घ्यायचं, मिरचीच टाकायचं नाही लाल. जिऱ्याचं कूट टाकलं आणि बेटर मी आता इथं जिरेच टाकलेलं. चला छान त्याला मिक्स करून घेतलं की आपलं ही आता पेस्ट रेडी होऊन जाते आलूचं. तुम्ही साऊंड कम करा. भूक लागली की पाटील. तव्वाच्या ना मी वडापाव बनवते म्हणून थांबून घेतले त्यांना डिकाशन पाचून. सो मला पण भूक लागली आहे, पण त्यांचं इम्पॉर्टंट आहे जरा. इम्पॉर्टंट म्हणजे मी काय पण खाऊ शकते इथल्या इथं किचनमध्ये, त्यांना दिल्यानंच खायला भेटते की. चला माझं काय हे रेडी झालं, फक्त आता तेलामध्ये फ्राय करायचं आहे. कढई ठेवते आणि तेल गरम करून घेते. त्याच्यानंतर झालं आपलं हे तर रेडीच आहे. नाही पटकन एक 5 मिनिटामध्ये होऊन जातात वडापाव. तर तेल गरम झालेलं आहे आणि लालीचं ॲडव्हर्टाईज मध्ये वेगळंच आहे. तिला लहाया दिला आणि काय बिस्किट दिला आणि काय, तिला काय शांत नाही आज. ज्या दिवशी मी काहीतरी स्पेशल बनवा म्हणते आणि म्हणजे असं व्हिडिओ होते, शॉर्ट होते, त्या दिवशी लेकरं एवढंच जाते, त्यात जास्ती टाईम त्यांच्यामध्ये जाते हे रेसिपीपेक्षा बी. आणि मेन माझ्या झारीचं असं हलवून गेलेलं आहे, स्वीटी ह्याच्यामध्ये बॉल ठेवून खेळून. चला ह्याच्यानंच आपल्याला काढावं लागणार आहे. आपण लगेच रेड्डी चटणी बनवायची पण तयारी करू. लाली आणि आली फक्त तेल आहे राजा. आता ते तेलाचं डबा आहे ग, तेल सांग. अरे देवा, ऐकतीस का मम्मीचं. माझी चटणी तर रेडी दिसायचं, चॉकलेटी दिसले. जे रेडी चटणी वडापाव लावतात ते बनवायचं होतं, पण इथं ब्राऊन कलरचे झाले. आणि मिरची पण थोडंसं कमी ॲड केलं, कारण ऑलरेडी सगळ्यामध्ये हाय मिरची. मग ह्याच्यात थोडंसं कमी केलं असं द्या, असंच काही ना कलर टेस्टला छान लागला ना पुढे. चला इकडे आपले पाव पण रेडी आहेत बाजूला. काय म्हणतात, वडापाव. चला आपला वडापाव रेडी. बघायला तर मस्त वाटलाय, खायला काय की. ए लाली, आता पत्र डिया खेळला तुला. काय 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 हो का, खाऊन तर बघा आधी.
सेम टेस्ट आहे. छान छान कॅमेरा बघून नाही रिअल मध्ये. रिअल मध्ये छान छान आहे. ओके स्वीटी तू खा. तिखट नाही. नाही लाईट आहे. कसं आहे स्वीटी? छान आहे ना. चला आता टेस्टला तर बरं झालंय, बघायला पण छानच झालंय. आपण पण खाऊन घेऊ तेव्हाच कळेल, आता सांगण्यावरून तर कळणार नाही. आणि फर्स्ट पाव मला तर कट्टच करायला नाही. खरं तर हे पाव ह्याचे नाहीतच, फक्त त्याने चहासाठी चहासोबत खायसाठी आणलं ते. मी इथेही एक करायचं प्लॅन घेतले. आता हे नॉर्मलचा वडापाव बनवायला पुरा मला दिवा लावायची टाईम झालाय. 7 वाजलेलाय. वाजू द्या. ती बनवलं गरम गरम निवांत खायला येते. नंतर पुढचे कामं करायला येते. आत्ताच ह्या टाईमला आमचं स्नॅक झालं आहे, म्हणजे पुन्हा 10-11 वाजता जेवण. सो त्याचे पण 2-3 तासांना मी स्वयंपाक काही तर बनवून घेते लाईट. तुला बी खायचं आहे? खायचं आहे? तिखट आहे. तिखट आहे. सो चला मग आजचं ब्लॉग कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपलं वडापावसुद्धा फक्त चटणीला नाव ठेवू नका, कारण थोडंसं ते जास्ती तळलं म्हणून ते तसा कलर दिसलेला आहे. सो चला नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कशावर बघायला आवडेल ते मला कमेंट करून सांगाल, तर ट्राय करते की मी नेक्स्ट ब्लॉग पण घेऊन यायचा. सो भेटत होता असंच पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.